माझं लग्न तर उरकलं, पण मी आतापर्यंत नवऱ्याचा फक्त चेहराच पाहिलेला होता. थाटामाटाने लग्न झालं, पण कधी त्याच्याशी संवादच झाला नव्हता. तसं होणार तरी कसं? कारण लग्न अगदी घाईगडबडीत ठरलं होतं. 4-5 दिवसांतच सगळं जमून आलं. दिसायला तर माझा नवरा अगदी देखणाच. मी त्याला पाहता क्षणीच त्याच्या देखण्या रूपाच्या प्रेमात पडले. त्यामुळे मी काही हट्टही केला नाही की मला त्याला भेटून बोलायचं आहे. असं काहीही केलं नाही मी. आज माझ्या लग्नाची पहिली रात्र म्हणजेच सुहागरात्र होती. मी ऐकलं होतं की लग्नाची पहिली रात्र ही नवरा बायकोच्या मिलनाची पहिली खास वेळ असते. माझ्या मनात उत्साह किंवा आनंद थोडा कमीच, पण त्याऐवजी भीतीच जास्त होती. कारण माझं लग्नाचं वय अजून नीट झालेलं नव्हतं असं म्हणता येईल. पण कुठेतरी मनाच्या गाभाऱ्यात एक वेगळीच हुरहुर देखील जाणवत होती. खरं तर जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी फक्त 18 वर्षांची होते. पण आई-वडिलांनी तेवढ्यातच माझं लग्न लावून दिलं. त्यांचीही काही चूक नव्हती म्हणा. कारण माझ्या मागे 4 बहिणी आणि सगळ्यात लहान एक भाऊ, असं आमचं मोठं कुटुंब. घरात कमावणारे फक्त वडीलच होते. एवढं मोठे कुटुंब चालवणं सोपं नव्हतं. सगळे तरुण असल्यामुळे खाण्यापिण्याचा खर्चही खूप होता. वडील कसं बसं घर चालवायचे. अशातच एक चांगलं स्थळ आलं आणि आईवडिलांनी मागे पुढे काही न विचारता माझं लग्न आनंदशी लावून दिलं. माझं लग्न खूप उत्साहात आणि थाटामाटात पार पडलं. सगळं कसं स्वप्नासारखं वाटत होतं, पण ते स्वप्न माझ्यासाठी अजूनही धुसरच होतं. लग्न झाल्यावर मला सासरी पाठवण्यात आलं. नव्या नवरीच्या रूपात मी सासरच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं. घरात आता फक्त 3-4 पाहुणे शिल्लक होते. बाकी सगळे आपापल्या घरी निघून गेले होते. मग घरात फक्त आम्ही तिघं उरलो. मी, माझा नवरा आनंद आणि माझे सासरे. दुपारचे 4 वाजले तेव्हा ती राहिलेली 2-4 माणसंही निघून गेली. संध्याकाळचे 5 वाजले, पण आनंद अजूनही रूममध्ये झोपलेला होता. कदाचित लग्नाचे 2-3 दिवसापासूनची धावपळ, इकडून तिकडे पळणं आणि नीट झोप न झाल्यामुळे तो थकला असावा. त्याला पाहून मला थोडं बरं वाटलं, कारण माझंही मन अजून शांत झालेलं नव्हतं. माझे सासरे खूप चांगले आहेत. त्यांच्यामुळेच हे लग्न शक्य झालं होतं. लग्नाचा सगळा खर्च त्यांनीच उचलला होता. माझ्या वडिलांची तशी परिस्थितीच नव्हती आणि सासऱ्यांनी कधी त्याबद्दल तक्रारही केली नाही. त्यांचं हे मोठेपण पाहून मला त्यांचा आदर वाटायचा. आता मी स्वयंपाकघरात उभी होते. चहा बनवत होते. हातात भांडं होतं, पण मन कुठेतरी हरवलेलं होतं. लग्नाच्या पहिल्या रात्रीचे विचार माझ्या डोक्यात घोळत होते. मैत्रिणींनी मला काही सूचना दिल्या होत्या, टिप्सही सांगितल्या होत्या. काय करावं, काय बोलावं, कसं वागावं. पण तरीही माझ्या मनातली भीती कमी होत नव्हती. म्हणतात ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं काहीसं मला वाटत होतं. या विचारांमध्येच हरवले असताना अचानक माझा मोबाईल वाजला. मी पटकन तो उचलून पाहिला. माझी मैत्रीण वनिताचा कॉल होता. मी लगेच फोन उचलला. तिकडून तिचा उत्साही आवाज आला, "अगं सांग ना, तिथे कशी चालली तयारी?" मी तिला गोंधळून म्हणाले, "अगं कसली तयारी?" ती हसत म्हणाली, "अच्छा, आता वेडी बनवून मला पेढा नको खाऊस." मी विचारते, "रात्रीची तयारी कशी चालली?" मी अजूनही न समजल्यासारखं म्हणाले, "रात्रीची तयारी म्हणजे काय गं?" ती चिडून म्हणाली, "अगं चल, मला वेड्यात नको काढूस. मी सुहागरातची तयारी विचारते." मला एकदम लाजल्यासारखं झालं. मी हळूच म्हणाले, "अच्छा, हे विचारत होतीस का? होय मग, दुसरं काय विचारणार?" तिच्या बोलण्याने माझ्या मनातली गंमत आणि भीती दोन्ही वाढली. मी हळूच म्हणाले, "वनिता, खरं सांगू का? मला तर खूप भीती वाटते." ती लगेच म्हणाली, "अगं कशाला भीती वाटते तुला? मी तुला आतापर्यंत सगळं इतकं सांगितलं आहे ना. आता भीती वाटायचं काहीच कारण नाही. आज तुला आयुष्यातला खरा आनंद मिळणार आहे." तिच्या आवाजात एक वेगळाच उत्साह जाणवत होता. जणू ती माझ्यासाठी खरंच खूप उत्सुक होती. ती पुढे म्हणाली, "नम्रता, आज तुला खरं तर समजेल
की खरं सुख काय असतं. बरं चल, मी तुला काही व्हिडिओ पाठवते, ते बघून घे. मी संकोचात म्हणाले, ठीक आहे पाठव, मी बघते. पण वनिता, खरंच बरं झालं तू मला कॉल केलास. थँक्यू, ती आश्चर्याने म्हणाली. अरे कशाबद्दल थँक्यू? अगं कॉल केल्याबद्दलच. मी खूप बेचैन झाले होते, पण तुझ्याशी 2 शब्द बोलून आता मला हलकं वाटतंय. ती हसत म्हणाली, हो का? मग ठीक आहे, मी तुला रोज कॉल करणार आहे. चालेल का तुला? मी घाईघाईने म्हणाले, अगं नाही नाही, तसं नाही, पण खरंच तुझा कॉल आला म्हणून मला बरं वाटलं. ती म्हणाली, चल मग ठेवते आता, मलाही थोडं काम आहे. एवढं बोलून वनिताने कॉल कट केला. कॉल संपला तेव्हा माझ्या मनावरचं थोडंसं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. जणू कोणीतरी माझ्या हृदयाला हलकेच स्पर्श केला होता. मी स्वयंपाकघरात गेले आणि जेवण बनवायला सुरुवात केली. घरात आता फक्त आम्ही तिघेच होतो, मी, माझे सासरे आणि आनंद. मी जेवण तयार केलं. सासऱ्यांचं आणि आनंदचं जेवण झालं. मग मीही जेवायला बसले. पण माझ्या घशाखाली फक्त 2-4 घासच उतरले. भूक नव्हती. तरीही कसं तरी जेवण उरकलं. मग मी भांडे घासली. सगळं आवरलं. आता रात्रीचे 9 वाजले होते. आनंद रूममध्ये गेला होता. कदाचित तो आधीच तयार झाला असावा, असं मला वाटलं. मी स्वयंपाकघरात एकटी उभी राहिले आणि एक दीर्घ श्वास घेतला. माझं मन अजूनही काहीतरी बोलत होतं. एक अस्पष्ट हुरहुर, जी मला नीट समजत नव्हती. माझे सासरे मला हळुवारपणे म्हणाले, नम्रता, मी आता आराम करायला जातो. तुला काही हवं असेल किंवा काही लागलं तर मला नक्की सांग हा, ठीक आहे? मी त्यांच्याकडे पाहून हलकेच मान डोलावली, होकार दिला. मग ते शांतपणे त्यांच्या रूमकडे निघून गेले. त्यांच्या बोलण्यातली ती आपुलकी आणि प्रेमळ स्वभाव पाहून माझ्या मनाला थोडं हलकं वाटलं. जणू कोणीतरी माझ्या खांद्यावरून थोडं ओझं हलकं केलं होतं. मी स्वयंपाकघरात गेले. वनिताने सांगितल्याप्रमाणे दुधाचा ग्लास हातात घेतला आणि आमच्या रूमकडे चालायला लागले, जिथे माझे पती आनंद आधीच गेले होते. रूममध्ये पाऊल टाकताच माझी नजर आनंदवर पडली. तो पलंगावर मांडी घालून बसला होता, हातात मोबाईल धरून. तो गेम खेळण्यात इतका मग्न होता की त्याला आजूबाजूचं भानच नव्हतं. मी लाजत लाजत आत शिरले, हातात दुधाचा ग्लास घट्ट पकडून. पण आनंदचं सगळं लक्ष त्याच्या मोबाईलवरच होतं. त्याने माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. मी हळूच एका कोपऱ्यात उभी राहिले. मनात गोंधळ आणि संकोच यांचं मिश्रण घोळत होतं. काय करावं, काय बोलावं हे मला काहीच कळत नव्हतं. रूम अगदी साधी होती, काहीशी ओसाड वाटावी अशी. लग्नाच्या निमित्ताने थोडी सजावट झाली होती, पण आजच्या आमच्या पहिल्या रात्रीसाठी काही खास नव्हतं. फक्त एक नवा पलंग, त्यावर नवी गादी आणि थोडंसं नवं वातावरण, एवढंच काही जाणवत होतं. विशेष सजावट किंवा आकर्षकपणा काहीच नव्हता. पण मला त्याची फारशी खंतही वाटली नाही. मी एका गरीब कुटुंबातून आलेली मुलगी होते. माझ्या मनात कधीच मोठमोठ्या अपेक्षा नव्हत्या. जे आहे ते माझ्यासाठी पुरेसं आहे, असं मला नेहमीच वाटायचं. मी दबक्या पावलांनी रूममध्ये शिरले. हातातला दुधाचा ग्लास हळूच टेबलावर ठेवला. आता काय करावं हे मला काही कळत नव्हतं. बाजूला एक खुर्ची होती. मनात विचार आला, खुर्चीवर बसावं की पलंगावर जाऊन बसावं, जिथे माझा नवरा बसला होता. माझ्या मनात थोडीशी अपेक्षा होती की तो माझ्याकडे बघेल, प्रेमाने माझ्याशी बोलेल, मला म्हणेल, ये इथे पलंगावर बस. म्हणून मी 2 मिनिटं तिथेच उभी राहिले, त्याची वाट पाहत. पण तो मोबाईलमध्ये गेम खेळण्यात इतका मग्न होता की त्याला माझं अस्तित्वच जाणवलं नाही. कुठला तरी गाडीचा गेम होता तो. त्यातच त्याचं सगळं लक्ष गुंतलं होतं. शेवटी मी लाजत लाजत स्वतःहूनच पलंगावर जाऊन बसले. पलंग भिंतीला खेटून होता. खिडकीच्या जवळ आनंद खिडकीजवळ बसला होता आणि मी पलंगाच्या काठावर पाय खाली टाकून बसले. डोक्यावर पदर होता. मी तो थोडा खाली सरकवला आणि चेहरा झाकण्याचा मुद्दाम प्रयत्न केला. कदाचित त्याचं लक्ष वेधलं जावं असं मला वाटलं असावं.
पण 2 मिनिटं पलंगावर बसूनही त्याने माझ्याकडे पाहिलं नाही. म्हणजे लक्ष होतं कदाचित, पण त्याला मोबाईलमधला गेम खेळण्यातच जास्त रस होता. आता माझ्या संयमाचा कडेलोट झाला. मीच हळूच म्हणाले, अहो काय झालं, काय करत आहात मोबाईलमध्ये? तो थोडा थबकला आणि म्हणाला, काही नाही ग, गेम खेळतोय. हो का? आवडतं तुम्हाला गेम खेळायला? हो, खूप आवडतं मला. हा आमचा एकमेकांशी बोलण्याचा पहिलाच प्रसंग होता. पहिल्यांदाच मी त्याला इतक्या जवळून पाहत होते, त्याच्याशी बोलत होते. मी मुळात लाजाळू आहे, पण आनंद स्वतःहून काहीच बोलत नव्हता. त्यामुळे आता मीच त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. पण काय बोलावं हे मला कळत नव्हतं. शेवटी मी पलंगावरून उठले, टेबलावर ठेवलेला दुधाचा ग्लास हातात घेतला आणि त्याच्या जवळ गेले. मी म्हणाले, अहो हे घ्या. त्याने एका क्षणासाठी मोबाईलमधून मान वर केली आणि माझ्याकडे पाहिलं. मी दुधाचा ग्लास त्याच्यासमोर धरला होता. त्याने फक्त मान हलवून विचारलं, काय? मी म्हणाले, हे दूध पिऊन घ्या, तुमच्यासाठी आणलंय. त्याने माझ्या हातातून ग्लास घेतला आणि गटागट पिऊन टाकला. मी तो रिकामा ग्लास परत टेबलावर ठेवला आणि पुन्हा त्याच्याजवळ येऊन बसले. मी हिम्मत करून म्हणाले, अहो ठेवा ना तो मोबाईल बाजूला, माझ्याशी थोडं बोला. माझा काही राग आलाय का तुम्हाला? माझं काही चुकलं का? असं का करताय तुम्ही? एवढं काय महत्वाचं आहे त्या मोबाईलमध्ये? तो थोडा चिडल्यासारखा म्हणाला, अगं मला गेम खेळायचा आहे, तुला कळत नाही का? तू एक काम कर, तू झोपून घे, मला डिस्टर्ब करू नकोस. आता मला खूप वाईट वाटलं. माझ्या नवऱ्याचं असं बोलणं माझ्या मनाला लागलं. माझं नेमकं काय चुकलं हे तरी त्याने मला सांगायला हवं होतं. पण त्याला माझ्याशी बोलण्यात फारसा रस नाही हे मला स्पष्टपणे जाणवलं. मनातली सगळी हुरहुर एकदम थंड पडली. शेवटी मी हिम्मत करून म्हणाले, अहो मला झोप येते, तुम्ही थोडं तिकडे सरकता का? तो लगेच म्हणाला, हो ठीक आहे, सरकतो. आणि तो पटकन भिंतीकडे सरकला. मी तिथेच पलंगावर लोळले. पण मनातली अस्वस्थता काही गेली नाही. माझ्या मनात आजच्या रात्रीसाठी किती उत्साह होता, किती स्वप्न होती, पण ती सगळी तिथेच मरून गेली. बराच वेळ मी तशीच पलंगावर पडून राहिले, पण झोप काही येत नव्हती. आनंदचं मोबाईलवर गेम खेळणं अजूनही चालूच होतं. तो टॅप टॅपचा आवाज माझ्या कानात घुमत होता. मग नकळतच माहेरची आठवण आली. आईबाबांचा चेहरा डोळ्यांसमोर आला. आई कशी असेल, वडील कसे असतील? माझ्या लग्नात त्यांना खूप त्रास तर झाला नसेल ना? ते माझ्याबद्दल विचार करत असतील का? मला सासरी पाठवताना त्यांना वाईट वाटलं असेल का? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात घोळू लागले. या विचारांच्या गर्दीतच कधीतरी माझ्या डोळ्यांना झोप लागली आणि मी झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले. बाजूला पाहिलं तर आनंद शेजारी गाढ झोपला होता. त्याला उठवावं की नाही असा विचार मनात आला, पण तो इतका शांत झोपला होता की मी त्याला तसंच सोडलं. मी उठले, आंघोळ केली आणि स्वतःला तयार केलं. सासरेही उठले होते. त्यांचा चेहरा पाहून त्यांना सकाळची सवय असावी असं वाटलं. मी सर्वांसाठी नाश्ता बनवला आणि आनंदलाही नाश्ता दिला. तो निमूटपणे खाऊन झाला, पण माझ्याशी फारसं काही बोलला नाही. नाश्ता झाल्यावर सासरे माझ्याकडे वळले आणि म्हणाले, नम्रता, मी आता दुकानावर जातोय. तुला काही हवं असेल तर मला आत्ताच सांग, नाहीतर कधीही फोन कर, ठीक आहे? आणि सोबत आनंदलाही घेऊन जातोय. तुला चालेल ना? काही अडचण तर नाही? मी हलकेच मान डोलावली आणि म्हणाले, नाही, काही प्रॉब्लेम नाही, घेऊन जा, काम महत्वाचं आहे. सासरे समाधानाने हसले. मग ते हॉलमध्ये बसलेल्या आनंदकडे गेले आणि म्हणाले, चल आनंद. आनंद उठला आणि सासऱ्यांच्या मागे मागे निघून गेला. दरवाजा बंद होताच घरात एक शांतता पसरली. आता दिवसभर मी एकटीच होते. मनात बरेच विचार येत होते. कालचं आनंदचं वागणं, माझं नवं आयुष्य, सगळं कसं अचानक बदललंय. पण या प्रश्नांची उत्तरं द्यायला कोणीच नव्हतं. घरात एकटेपणा जाणवत होता. संध्याकाळी 6 वाजता सासरे आणि आनंद दोघं घरी परतले. सासऱ्यांचं हार्डवेअरचं दुकान होतं. कदाचित दिवसभर तिथेच कामात होते. मी स्वयंपाक आधीच तयार ठेवला होता. दोघांनी हातपाय धुतले आणि जेवण केलं. जेवण झाल्यावर ते आपापल्या रूममध्ये निघून गेले. मी एकटीच स्वयंपाकघरात उभी राहिले. भांडी घासली, सगळं आवरलं. सासरी आल्यापासून जणू सगळं घर माझ्या अंगावर पडलं होतं. माझ्या येण्याआधी घरात कामासाठी एक मोलकरी नसायची असं मला कळलं होतं. पण मी आल्यावर सासऱ्यांनी तिला बंद केलं. कदाचित त्यांना वाटलं असेल की आता मी सगळं सांभाळेल, पण हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं आणि मनातून मी अजून तयार झाले नव्हते. मी आता घरात ठेवलेल्या कपाटाजवळ गेले. तिथे असलेल्या छोट्या आरशात स्वतःकडे पाहिलं. हलकासा मेकअप केला, थोडी पावडर, थोडं काजळ आणि एकदा नीट निरखून पाहिलं. आरशात माझाच चेहरा दिसत होता, पण मनात अजूनही लग्नाच्या पहिल्या रात्रीची, म्हणजे सुहाग रात्रीची ती हुरहुर कायम होती. कालच्या रात्री आनंदने मला हातही लावला नव्हता. मग आज काय होईल हा विचार माझ्या मनात घोळत होता. मग मी हळूच आमच्या रूमकडे निघाले. दरवाजा उघडून आत पाहिलं तर आनंद खुर्चीवर बसून काहीतरी करत होता. मी दबक्या पावलांनी आत शिरले आणि हाताने दरवाजा बंद करून घेतला. पलंगावर जाऊन बसले.
पदर थोडा डोक्यावर टाकून घेतला. जणू लाजेचं नाटक करत होते. मी तिरक्या नजरेने आनंदकडे पाहायचे आणि त्याने माझ्याकडे पाहिलं की मुद्दाम दुसरीकडे नजर फिरवून घ्यायचे. असं 5 मिनिटं चाललं. पण आज घाईघाईत दुधाचा ग्लास आणायचं मला राहूनच गेलं होतं. असो, त्याचं काय झालं? तेवढ्यात आनंद उठला आणि पलंगावर माझ्याजवळ येऊन बसला. तो जसा जवळ आला तसं माझ्या अंगावर काही न बोलता, काही न करता शहारे येऊ लागले. मनात हुरहुर वाढली आणि शरीरात गुदगुल्यासारखं काहीतरी जाणवू लागलं. माझा नवरा अचानक बोलला, "नम्रता, आज तर तू खरंच छान दिसतेस." त्याच्या या बोलण्याने मला एकदम लाज वाटली. लाजेनं मी मान खाली घातली. चेहरा लपवायचा प्रयत्न केला. तो हळूच पुढे सरकला. माझं डोकं तेव्हा गुडघ्यांवर ठेवलेलं होतं आणि एक हात बाजूला पडलेला होता. त्याने माझ्या हातावर हळूवारपणे हात ठेवला आणि म्हणाला, "नम्रता, तू माझी बायको आहेस ना?" मी आणखी लाजले. मान अजून खाली घेतली. तो पुन्हा म्हणाला, "अगं बोल ना, तू माझी बायको आहेस ना?" मी हिंमत करून हळूच म्हणाले, "होय, तुमचीच बायको आहे मी." "बाई गं, तुम्ही तर काहीही विचारता." लाजेने माझा चेहरा लाल झाला होता. माझा नवरा पुढे बोलत राहिला, "नम्रता, मलाही खूप वाटायचं की मला पण बायको हवी. माझ्यासोबतचे जे मुलं आहेत गावात, गल्लीत, सगळ्यांना बायको आहे. पण मलाच नव्हती. आता तू माझी बायको बनलीस, मला खूप छान वाटतंय." तो काय बोलत होता हे ऐकून मला काहीच कळत नव्हतं. तो मला खुश करण्यासाठी बोलत होता की खरंच त्याच्या मनातलं सांगत होता, हे मला समजत नव्हतं. पण त्याचं ते बोलणं ऐकायला खूप छान वाटत होतं. त्याच्या आवाजात एक वेगळीच उमेद जाणवत होती. मग तो म्हणाला, "नम्रता, चल ना, आपण मस्त काहीतरी खेळूया." मी मनातल्या मनात म्हटलं, "अगं बाई, आता यांना कोणता खेळ खेळायचा आहे?" पण तो पुन्हा उत्साहाने म्हणाला, "चल ना, तुला काय आवडतं ते खेळायला सांग मला." मी लाजत लाजत म्हणाले, "तुम्ही जो खेळ सांगाल तो मी खेळेन. तुम्हाला कोणता आवडतो?" तो हसत म्हणाला, "मला तर खूप खेळ आवडतात." मी विचारलं, "हो का?" "हो, चल, आपण लपाछपी खेळूया." माझा नवरा माझ्यासोबत इतकी मस्करी करत होता की खरं तर मला त्याचं कौतुकच वाटत होतं. तो उत्साहाने म्हणाला, "अगं चल ना नम्रता, लपाछपी खेळूया. चल, मी लपतो, तू मला शोधून दाखव." मी मनात हसले आणि विचार केला, अगं बाई, हे काहीतरीच आहे. पण तो लाडात येऊन म्हणाला, "चल ना, चल प्लीज." त्याचं प्रेमाने आणि गमतीने बोलणं पाहून मलाही मजा वाटली. मी होकार दिला, "बरं ठीक आहे. तू तुझं तोंड तिकडे फिरव, मग मी लपतो आणि तुम्हाला शोधून दाखवायचं." तो लगेच म्हणाला, "हो ठीक आहे." मी पटकन तोंड भिंतीच्या दिशेने फिरवलं. माझा नवरा मोजायला लागला, 1, 2, साडेमाडे 3, चल, आता शोधून दाखव. मी लगेच मान फिरवली आणि त्याला शोधायला सुरुवात केली. मी पलंगावर बसलेलीच होते, पण आता इकडे तिकडे पाहू लागले. माझा नवरा कुठेच दिसत नव्हता. रूम तशी छोटीच होती. लपायला तिथे काय असणार? पलंगाखाली गेला असेल का? पण मी मुद्दामच मोठ्याने म्हणाले, "अगं बाई, कुठे गायब झालात तुम्ही? मला तर दिसतच नाही आहात." तेवढ्यात माझ्या नवऱ्याचा हसण्याचा आवाज आला. तो अगदी लहान मुलासारखा हसत होता, हळूहळू मंद स्वरात, जणू मला ऐकूच येणार नाही असं. मी पुन्हा खोटं नाटक करत म्हणाले, "बाई गं, कुठे लपलात तुम्ही? मला तर दिसेना." मग मी पलंगावरून खाली उतरले आणि हळूच वाकून पलंगाखाली पाहिलं. माझा नवरा तिथेच लपलेला होता. मी त्याला पाहिलं आणि हसत म्हणाले, "अच्छा, इथेच लपला आहात होय?" त्याला माझं बोलणं ऐकून थोडं लाजल्यासारखं वाटलं. मी पुढे म्हणाले, "बघा, शोधलं मी तुम्हाला एका मिनिटातच." तो पलंगाखालून बाहेर निघाला आणि हसत म्हणाला, "अरे हो, हरलो. ओ शेट यार, तू तर मला लगेच शोधून टाकलंस." मग तो उत्साहाने म्हणाला, "चल, आता मी तुला शोधतो." मी पटकन म्हणाले, "अहो नाही, नको, आता बस झालं, तुम्ही खूप मस्करी करता." तो हसला आणि म्हणाला, "हो ना नम्रता, मला खूप आवडतं अशी मस्करी करायला. तू पण माझ्यासोबत अशीच गंमत करत जा. चल ना, अजून काही खेळू आपण." तो थांबला नाही. लगेच म्हणाला, "चल, आता दुसरा खेळ खेळू." "आता कोणता खेळ खेळायचा?" "चल, आपण चेंडू-चेंडू खेळूया." "थांब, मी चेंडू आणतो." माझा नवरा पटकन कपाटाकडे गेला. त्याने कपाट उघडलं आणि आतून एक छोटा चेंडू काढला. मग तो चेंडू जमिनीवर आपटून झेलायला लागला. मला म्हणाला, "तुला चेंडू-चेंडू खेळता येतं का? हे बघ मी कसा खेळतो." तो हातात चेंडू उडवत होता, आपटत होता आणि झेलत होता. अगदी लहान मुलासारखा खेळत होता. मग त्याने तो चेंडू माझ्या हातात दिला आणि म्हणाला, "चल, आता तू माझ्यासारखं चेंडू-चेंडू खेळून दाखव." आता फक्त त्याचं मन राखण्यासाठी मी मुद्दामच तो चेंडू हवेत थोडा उंच फेकला आणि झेलला. असं 2-3 वेळा केलं. खरं तर लहानपणी मला क्रिकेट खेळायची सवय होती, त्यामुळे चेंडू झेलणं माझ्यासाठी काही अवघड नव्हतं. पण तरीही मी हसत-खेळत 2-3 वेळा चेंडू झेलला आणि मग मुद्दामच खाली जमिनीवर पडू दिला. नाटक करत म्हणाले, "अरे, हरले मी." माझा नवरा लगेच चेंडू उचलायला धावला आणि उत्साहाने म्हणाला, "चल, आता कॅच-कॅच खेळूया. मी इथे पलंगावर बसतो, तू तिकडे खुर्चीवर बस." तो खुर्चीवर जाऊन बसला आणि तिथून त्याने चेंडू माझ्याकडे फेकला. मी पटकन तो चेंडू झेलला आणि हसत म्हणाले, "आता माझ्याकडे फेक." त्याने चेंडू परत माझ्याकडे फेकला. असं 3-4 वेळा झालं. मग मी मुद्दामच चेंडू झेलला नाही आणि खाली पडू दिला. खोटं नाटक करत म्हणाले, "अरे, मी हारले.
माझा नवरा हसत म्हणाला, हो नम्रता, बघ ना, मागचा गेम तू जिंकलीस आणि हा गेम मी जिंकलो. आता फिट्टूच झालं. बरं, हो ठीक आहे. मी थकून म्हणाले, बस झालं, आता मी दमले बाई. तुम्ही तर मला काय काय करायला लावत आहात, काहीच कळत नाहीये. मी पलंगावर जाऊन बसले. माझा नवरा लगेच माझ्या जवळ येऊन बसला. आता मात्र मला जाणवलं की तो मला जवळ घेणार आहे. तो अगदी माझ्या जवळ आला आणि त्याने त्याचा हात हळूच माझ्या मांडीवर ठेवला. मी लाजेनं मान खाली घेतली. मग त्याने दुसरा हात माझ्या कमरेजवळ आणला. आता तर मी पुरती पाणी पाणी झाले. मनात आधीपासूनच हुरहुर होती, पण आता माझ्या नवऱ्याने माझ्या जवळ यायला सुरुवात केली होती. सुहागरात्रीबद्दल मी आधीपासूनच इतके विचार करून ठेवले होते की त्याने मला फक्त थोडा स्पर्श केला आणि त्या स्पर्शानेच मी मोहरून गेले. पण त्याने लगेचच त्याचा हात मागे घेतला. मी मान खाली घालून बसले. माझं डोकं गुडघ्यांमध्ये खुपसलेलं होतं. आता तो काय करणार याची हुरहुर मनात होती, पण त्याच्याकडे पाहायची हिंमत माझ्यात नव्हती. तरीही शरीरात आग लागल्यासारखं वाटत होतं. ती आग फक्त मलाच जाणवत होती. माझा नवरा पुन्हा पुढे सरकला. त्याने त्याचा एक हात माझ्या कमरेजवळ आणला आणि हळूच मला गुदगुल्या केल्या. मी चटकन म्हणाले, अगं बाई, काय करताय? त्याने लगेच दुसरा हात माझ्या मानेजवळ आणला आणि माझ्या मानेला पण गुदगुल्या केल्या. त्याच्या गुदगुल्यांमुळे मला कसं तरीच झालं, पण तो थांबतच नव्हता. आता त्या गुदगुल्या मला सहन होईनाशा झाल्या. मी हसत हसत म्हणाले, अहो काय करताय, थांबा ना प्लीज, नको प्लीज नको. पण तो गुदगुल्या करतच राहिला. मला खूप हसायला येत होतं. आता त्याला कसं थांबवावं हे कळत नव्हतं. शेवटी मी त्याचा एक हात पकडला, बाजूला केला आणि थोडी मागे सरकले. तो हसत म्हणाला, मजा आली ना गुदगुल्या करून? चल आता तू मला कर. मी म्हणाले, अहो नाही ना. पण तो लाडात म्हणाला, नम्रता प्लीज कर ना. मग मी मुद्दामच हात पुढे केला आणि त्याला गुदगुल्या केल्या. तो आता खूप हसायला लागला आणि म्हणाला, अजून कर, अजून कर. पण तो अगदी लहान मुलासारखा हसत होता. आता मात्र मला विचित्र वाटायला लागलं. माझा नवरा असं काय करतोय? मागच्या 1.5 तासापासून ते सतत हेच लहान पोरांसारखे खेळ खेळतोय. कधी लपाछपी, कधी गुदगुल्या, तर कधी चिंडू. माझ्यासोबत अशी मस्करी करतोय. पण मला काहीच कळत नव्हतं. शेवटी मी थोड्या वैतागाने म्हणाले, अहो बस झालं ना आता, आणि त्याच्या जवळ सरकले. त्याचा हात माझ्या हातात घेतला आणि त्याला जवळ ओढलं. मला वाटलं आता मलाच सुरुवात करावी लागणार आहे. माझा नवरा तर असाच टाइमपास करत राहील. रात्रभर लहान मुलांचे खेळ खेळत बसलेला. मला चालणार नव्हतं. मी त्याच्या जवळ सरकले आणि मला ठरवलं की आता स्वतःच पुढाकार घ्यावा लागेल. मी हळूच त्याचा हात माझ्या हातात घेतला आणि त्याचा दुसरा हात माझ्या कमरेवर ठेवला. मग मी त्याच्याकडे झुकले. माझे ओठ त्याच्या ओठांजवळ नेले आणि हळुवारपणे त्याच्या ओठांवर ठेवले. तो काहीच बोलला नाही. मी त्याला हळूच एक चुंबन दिलं, पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. मग मी त्याला पकडून पलंगावर खाली लोळवले. तोही माझ्यासोबत लोळला. मी त्याच्या अंगावर हलकेच झुकले आणि त्याला जवळ घेतलं. माझ्या साडीचा पदर थोडा बाजूला सरकला होता. त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. मी त्याला मिठी मारली. तो माझा नवरा आहे. मग त्याच्याजवळ लाज कशाला बाळगायची? त्याची हिंमत होत नसेल तर मलाच पुढाकार घ्यायला हवा, हे मला आता पूर्णपणे लक्षात आलं होतं. म्हणून मी अजून जवळ सरकले आणि साडीचा पदर आणखी थोडा बाजूला केला. पुन्हा मी माझे ओठ त्याच्या ओठांजवळ नेले. जसं मी त्याला चुंबन केलं, तो माझ्यापासून मागे सरकला आणि म्हणाला, नम्रता, हे काय करतेस? पागल आहेस का? असं काय करतेस? हा कोणता खेळ आहे? मला असे पागल खेळ आवडत नाहीत. मी गोंधळून म्हणाले, अहो असं काय बोलताय? आपण नवरा बायको आहोत ना? तो लगेच म्हणाला, हो, पण मला असं काही आवडत नाही. पागलपणा, मूर्खपणा माझ्यासोबत नको करूस. माझा नवरा काय बोलत होता हे मला काहीच कळेना. तो आता अगदी लहान मुलासारखा बोलत होता. खरं तर तो आधीपासूनच लहान मुलासारखा वागत होता आणि मला तेव्हा त्याची ती गंमत वाटली होती. पण आता माझ्या मनात शंका येऊ लागली. मी त्याला एवढ्या जवळून पहिल्यांदाच पाहत होते. त्याच्याशी बोलत होते. पण जसं जसं मी त्याच्याशी बोलायला लागले, तसं मला जाणवलं की तो तर खरंच लहान मुलासारखाच वागतोय. माझ्या नवऱ्यामध्ये काही दोष तर नाही ना? असा विचार माझ्या मनात डोकं वर काढू लागला. तो खरंच असा आहे की नाटक करतोय हे मला अजूनही कळत नव्हतं. पण हळूहळू माझ्या काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या. जसं माझं लग्न ठरलं तेव्हा माझ्या नवऱ्याशी मला एकदाही बोलायला मिळालं नव्हतं. जे काही बोलणं व्हायचं ते माझ्या घरच्यांशी आणि माझ्या सासऱ्यांशीच व्हायचं. मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि आता हे सगळं पाहून माझं मन गोंधळून गेलं होतं. माझा नवरा माझ्यापासून थोडा लांब सरकला आणि म्हणाला, मला झोप येते नम्रता, मी झोपतो. उद्या खेळू आपण. त्याच्या या बोलण्याने माझी शंका अजूनच वाढली. तो असं का वागतोय? त्याला खरंच माझ्यासोबत असं काही नको आहे का? की त्याला फक्त खेळायचंच आहे? विचार करता करता माझ्या डोळ्यांना झोप लागली आणि मी झोपून गेले. पण सकाळी मला लवकरच जाग आली. मी उठले तर माझा नवरा अजूनही बाजूला गाढ झोपेत होता. मी मुद्दामच त्याला हलवून उठवलं आणि म्हणाले, अहो चला, सकाळ झाली आहे, उठा, आंघोळ करून घ्या. तो झोपेतून जागा होत म्हणाला, हो ठीक आहे, करून घेईन मी आंघोळ.
मी काही लहान नाही आता. मी मोठा झालो आहे. माझं लग्न झालं आहे. मला बायको आहे आता. मग अचानक त्याला जाग आल्यासारखं झालं आणि तो म्हणाला, "अरे हो, तूच तर माझी बायको नम्रता. अरे नम्रता, रात्री किती मजा आली ना आपण खेळलो. चल आता मस्तपैकी अंघोळ करून नाश्ता करू आणि अजून छान छान खेळ खेळू." तो अगदी लहान मुलासारखा बोलत होता. सकाळी सकाळी झोपेतून उठलेला असला तरी तो माझी मस्करी करत नाहीये याची मला पूर्ण जाणीव झाली. त्याच्याशी काही न बोलता मी उठले आणि बाथरूममध्ये गेले. अंघोळ करायला सुरुवात केली. पण त्याचे शब्द माझ्या कानात घुमत होते. आता मला खरंच कळालं की माझं नशीब फुटलं आहे. माझ्या नशिबात असा नवरा आला आहे जो वेडा आहे, लहान मुलासारखाच वागतो. मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि आता हे सत्य समोर आलं होतं. अंघोळ करताना मी एक एक मगा भरून पाणी अंगावर टाकत होते. स्वतःच्या नशिबावर रडू येत होतं. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ते पाण्यात मिसळून जात होते. पण माझ्या मनातलं दुःख, ते अश्रू कोण पुसणार? घाईघाईने अंघोळ उरकली. तिथेच बाथरूममध्ये साडी नेसली आणि बाहेर आले. बाहेर आल्यावर पाहिलं तर माझा नवरा बसला होता टीव्हीवर कार्टून बघत. सकाळी सकाळी त्याच्या शेजारी सासरे बसले होते, हातात पेपर घेऊन वाचत. मी एकदा सासऱ्यांकडे पाहिलं. आता मला त्यांच्यावर खूप राग आला होता. मी माझ्या सासऱ्यांकडे पाहतच तिथे उभी राहिले. काही वेळ त्यांनी असं केलं की जणू माझ्याकडे त्यांचं लक्षच नाही. मग मी त्यांना म्हणाले, "अहो आबा, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे." ते शांतपणे म्हणाले, "हो बोल ना नम्रता." मी रागाने आणि दुःखाने म्हणाले, "आबा खरं सांगा, तुम्हाला हे सगळं करून काय मिळालं? माझं नशीब फोडलं तुम्ही. माझा काय गुन्हा होता? मी तुमचं काय वाईट केलं होतं की तुम्ही माझ्यासोबत असं केलं? थोडा जरी विचार केला असता तुम्ही, जर मी तुमच्या पोटची मुलगी असते तर तिला अशा मुलासोबत तुम्ही पाठवलं असतं का?" ते माझ्याकडे एकटक पाहत होते. त्यांना कळत होतं की मी काय बोलते. तरीही ते म्हणाले, "नम्रता, तू काय बोलतेस मला काहीच कळत नाही." मी चिडून म्हणाले, "सगळं कळूनही न कळल्यासारखं करू नका. माझा नवरा म्हणजे तुमचा मुलगा मानसिक रुग्ण आहे ना. तो दिसायला शरीराने धडधाकट आहे. कोणी त्याच्याकडे पाहून म्हणणार नाही की त्याच्यात काही कमी आहे. पण तुम्हाला हे माहीत होतं. माहीत होतं म्हणजे काय? तुम्ही सगळं मुद्दामच केलं आणि मला फसवलं." ते गोंधळल्यासारखे म्हणाले, "नम्रता, मानसिक रुग्ण म्हणजे काय बोलतेस तू?" मी थेट म्हणाले, "आबा, माझा नवरा वेडा आहे. आता कळालं का मला काय म्हणायचं आहे? तुम्हाला तर आधीपासूनच सगळं माहीत आहे. तुम्ही फक्त माझ्या नशिबाचं वाटोळं करण्यासाठी हे लग्न केलं." आता मात्र त्यांची मान शरमेने खाली गेली. त्यांच्याकडे बोलायला काहीच नव्हतं. माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाही काही नव्हतं. मी म्हणाले, "बोला, मी काहीतरी विचारते तुम्हाला." ते हळूच म्हणाले, "अगं नम्रता, मी तुला सांगणारच होतो." मी मध्येच म्हणाले, "कधी सांगणार होता? आणि आता सांगून तरी काय फायदा? लग्न झालं माझं त्याच्याशी. लग्न हे आयुष्यात परत परत होत नाही." ते म्हणाले, "अगं नम्रता, पण तू एवढी का संतापतेस? काय झालं तुझं आणि आनंदचं? काही झालं का?" आनंद लहान मुलांसारखे खेळ खेळत होता माझ्यासोबत. सुरुवातीला मला वाटलं की तो मस्करी करतोय. पण नाही, ते सगळं खरं आहे. खरंच तो वेडा आहे, मानसिक रुग्ण आहे. मी त्याला वेडा म्हणून त्याचा अपमान करत नाहीये. पण जे सत्य आहे ते सत्यच आहे. माझा नवरा तिथेच बसलेला होता, टीव्हीवर कार्टून बघत. त्याने मध्येच मला म्हटलं, "अरे नम्रता, काय झालं? शांत राहा ना. मला टीव्ही बघू दे. तिकडे जा तुम्ही दोघं बोलायला. मला डिस्टर्ब करू नका." माझ्या नवऱ्याचं हे बोलणं ऐकून मला हसायलाच आलं. पण त्याच्यावर नाही, स्वतःवर, माझ्या नशिबावर हसवालं. सासरे हळूच म्हणाले, "नम्रता, खरं तर मला हे तुला सांगायचं होतं. पण अगं आनंद एवढा वेडा नाहीये. त्याच्यात सुधारणा होऊ शकते." मी चटकन विचारलं, "एवढा म्हणजे काय?" "आनंद लहान मुलासारखा वागतो. पण तो एवढा मानसिक रुग्ण नाहीये असं म्हणायचंय तुम्हाला? तो बरा होऊ शकतो." मी थोडं थांबले आणि पुढे म्हणाले, "अच्छा, मग माझा वापर केला का तुम्ही त्याला बरा करण्यासाठी? हा प्रयोग करायला मलाच का निवडलं? माझ्या गरिबीचा फायदा घेतला. तुम्ही खरं ना?" ते खाली मान घालून बसले होते. त्यांच्याकडे काहीच बोलायला नव्हतं. पण आता मी त्यांच्यावर खूप संतापले होते. बोलता बोलता माझ्या डोळ्यात पाणी आलं. रडता रडता मी तिथूनच किचनमध्ये निघून गेले. काय करू काहीच कळत नव्हतं. किचनमध्ये माझा मोबाईल ठेवलेला होता. मी तो उचलून पाहिला तर त्यावर आईचे मिस कॉल दिसले. सोबतच माझ्या मैत्रिणीचा, वनिताचा पण मिस कॉल होता. त्यांना कॉल करायचा विचार केला. पण काय बोलू? त्यांना काय सांगू? मला काहीच कळत नव्हतं. तिथेच किचनच्या ओट्याखाली मी गुडघ्यांमध्ये डोकं खुपसून बसले. बराच वेळ तशीच बसून राहिले. मनात गोंधळ आणि दुःख यांचं काहूर माजलं होतं. थोड्या वेळाने माझे सासरे तिथे आले आणि म्हणाले, "नम्रता, अगं स्वतःला त्रास करून काही होणार नाही." मी चटकन म्हणाले, "मग काय करू मी? हे बघा, मला तर तुमच्याशी बोलायचंच नाहीये. प्लीज तुम्ही जा आणि मला एकटीला सोडा." माझ्या बोलण्याचा मान ठेवत ते खरंच निघून गेले. बाहेरच्या रूममधून टीव्हीचा आवाज येत होता. माझा नवरा अजूनही लहान मुलांचे कार्यक्रम बघत बसला होता. मी आता माझा मोबाईल काढला आणि माझ्या मैत्रिणीला, वनितेला कॉल केला. तिला सगळं काही सांगितलं. माझ्या नवऱ्याचं वागणं
सासऱ्यांचं वर्तन, माझं दुःख. सुरुवातीला तिला माझ्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही. पण मग मी तिला व्हिडिओ कॉल केला. माझी अवस्था, माझे रडके डोळे, माझी हताशपणा तिने पाहिली आणि तिला खात्री पटली की मी जे सांगते ते खरं आहे. पण आता ती बिचारी तरी काय करणार होती? माझंच नशीब फुटकं होतं. तो दिवस तर रडण्यातच गेला. माहेरी आईला किंवा कोणाला मी काहीच सांगितलं नाही. आता तशीच मी सासरी राहू लागले. माझा नवरा माझ्यासोबत लहान मुलासारखाच वागायचा. पण त्याला बोलून काय फायदा? त्याची काय चूक होती? खरं तर माझा सासराच माझ्या आयुष्यातला खलनायक होता. काही दिवस निघून गेले. मधल्या काळात मी माहेरी जाऊन आले. पण आईवडिलांना काहीच सांगितलं नाही. सांगणार तरी काय? आणि ते ऐकून तरी काय करणार होते? माझी परिस्थिती अशी होती की आईवडिलांना सांगितलं असतं तरीही मी माहेरी जाऊ शकले नसते. परत सासरे आले. काळाच्या ओघात आता एकमागून एक दिवस पुढे जात राहिले. माझे सासरे तसे चांगले होते. घरात कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नव्हते. पण जी कमी माझ्या आयुष्यात होती, नवऱ्याचं प्रेम न मिळणं, ती कमी तर कोणीच दूर करू शकत नव्हतं. मला त्याला एखाद्या लहान मुलांप्रमाणे सांभाळावं लागायचं. तो वागायचा तसा लहान मुलांसारखा. त्याचा मेंदूही लहान मुलांसारखाच होता. माझ्या नवऱ्याची दवाखान्यात ट्रीटमेंटही चालू होती. मला कळालं की तो लहानपणापासून असा नव्हता. कॉलेजमध्ये असताना त्याचा एकदा अपघात झाला होता आणि तेव्हापासून त्याच्या वागण्यात हे बदल आले होते. तो बरा होईल अशी काहीशी शक्यता होती, पण शाश्वत उत्तर कोणताही डॉक्टर देऊ शकत नव्हता. एकदा मला मार्केटमध्ये माझ्या काही मेकअपच्या छोट्या मोठ्या वस्तू घ्यायला जायचं होतं. त्या दिवशी माझे सासरे दुकानात निघून गेले होते. माझा नवरा घरीच होता. मी त्याला जेवण दिलं आणि स्वतःही जेवण केलं. मग मी सासऱ्यांना कॉल केला आणि सांगितलं, मला थोडं बाहेर सामान घ्यायला जायचं आहे. ते म्हणाले, ठीक आहे जा, पण घराला बाहेरून कुलूप लावून घे आणि आनंदला आत टीव्ही सुरू करून दे. मी म्हणाले, हो ठीक आहे. ते म्हणाले, बरं नम्रता, मार्केटमध्ये येतेच आहेस तर आमच्या दुकानावरही ये. तू अजून एकदाही दुकान बघितलं नाहीस ना? मी म्हणाले, नाही, मला दुकान बघायचं नाही. ते हसत म्हणाले, अगं पुढे चालून तूच तर या दुकानाची मालकीण होणार आहेस, त्यामुळे तुला थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे. मी निमूटपणे म्हणाले, बरं ठीक आहे, येईन मी. मी नवऱ्याला टीव्ही सुरू करून दिला आणि त्याला म्हणाले, मी थोड्या वेळाने येते. मग घराबाहेर पडले, बाहेरून कुलूप लावलं आणि मार्केटमध्ये निघाले. काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं. मग एका दुकानवाल्याला विचारलं, आनंद हार्डवेअर कुठे आहे? त्याने सांगितलं, जवळच आहे आणि रस्ताही दाखवला. काही मिनिटं चालून मी माझ्या सासऱ्यांच्या हार्डवेअरच्या दुकानाजवळ पोहोचले. दुकान मोठं होतं. आत खूप सारं सामान रचलेलं दिसत होतं. सगळ्या हार्डवेअरच्या वस्तू. दुकानाजवळ जाऊन उभी राहिले. माझ्या सासऱ्यांनी मला पाहिलं आणि म्हणाले, अरे नम्रता, आलीस तू? त्यांनी मला दुकानात बोलावलं. बसायला एक खुर्ची दिली. दुकानात ते होते आणि आणखी एक व्यक्ती दिसत होती. माझ्या सासऱ्यांनी सांगितलं, अरे विशाल, बघ, ह्या आमच्या सुनबाई आहेत, नम्रता. विशालने माझ्याकडे पाहिलं आणि थोडंसं स्मित केलं. मीही त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसले. सासरे पुढे म्हणाले, नम्रता, हा विशाल आहे. आपल्या दुकानात बऱ्याच वर्षांपासून कामाला आहे. खूप इमानदार आणि मेहनती मुलगा आहे. मी फक्त मान हलवत होते. मला काय घेणं देणं होतं की कोण विशाल आहे की मिशाल आहे? माझ्या मनात काहीच उत्साह नव्हता. पण सासऱ्यांचं बोलणं ऐकत राहिले. ते म्हणाले, बरं तुला काही थंड वगैरे मागवतो, थांब. मी म्हणाले, असू द्या. पण माझ्या सासऱ्यांनी ऐकलं नाही. त्यांनी विशालला सांगितलं, अरे विशाल, 3 ऑरेंज ज्यूस घेऊन ये आपल्यासाठी. विशाल लगेच दुकानाबाहेर गेला आणि काही वेळातच एक पिशवी घेऊन परत आला. त्याने त्या पिशवीतून 3 प्लॅस्टिकचे पॅकिंग केलेले ग्लास काढले. त्यात ऑरेंज ज्यूस भरलेलं होतं. एक ग्लास त्याने मला दिला. आता मी त्याला नाही म्हणू शकत नव्हते. त्यामुळे मी त्याच्याकडे पाहिलं, हलकसं स्मित केलं आणि थँक्यू म्हणाले. एक ग्लास त्याने माझ्या सासऱ्यांना दिला आणि दुसरा स्वतः घेतला. ऑरेंज ज्यूस संपवून त्याने ग्लास बाजूला ठेवला. मी म्हणाले, चला मी जाते आता. सासरे म्हणाले, बरं ठीक आहे नम्रता, अधूनमधून तुझी इच्छा झाली तर येत जा दुकानात. मी फक्त मान हलवली आणि परत घरी निघाले. आता दिवस असेच पुढे सरत होते. अधूनमधून मी माझ्या मैत्रिणीशी, वनिताशी बोलत असायचे. एकदा माहेरी गेल्यावर वनिताही तिच्या सासरहून माहेरी आली होती. त्यावेळी तिने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्या माझ्या मनाला पटत नव्हत्या. एकदा असेच आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा ती म्हणाली, अगं नम्रता, तू फेसबुक अकाउंट का वापरत नाहीस? मी म्हणाले, नाही, मला ते आवडत नाही. ती उत्साहाने म्हणाली, अगं नम्रता, बघ ना, फेसबुकवर बरेच काही नवीन मित्र भेटतात. काही मुली असतात, त्यांच्याशी बोलशील, त्यांना फ्रेंड बनवशील तर तुझाही वेळ जाईल आणि तसं एखादा चांगला मित्र मिळालाच तर तुझा टाइमपासही होईल. मी ना खुशीने म्हणाले, अगं नको, कशाला उगाच.
दाखव तुझं फेसबुक. पण तिने माझं ऐकलं नाही. तिने माझा मोबाईल घेतला, त्यात फेसबुक ॲप्लिकेशन उघडलं आणि बरेच काही फ्रेंड्स ॲड केले. मग मला मेसेज कसे करायचे, फ्रेंड रिक्वेस्ट कशा स्वीकारायच्या, हे सगळं शिकवलं. मग मी आता अधूनमधून फेसबुक उघडून पाहायचे. बऱ्याच मुलांचे मला मेसेज यायचे. तिथे काही वयस्कर लोकही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचे. मी काही स्वीकारायचे. माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता. तसं फेसबुक माझ्याकडे आधीपासून होतं. मी थोडंफार चालवलंही होतं, पण कधी त्याकडे लक्ष देऊन पाहिलं नव्हतं. पण आता घरातलं काम आणि नवऱ्याचं आवरून माझ्याकडे वेळ असायचा. त्यामुळे अधूनमधून फेसबुक उघडायचे. मी फेसबुकवर फक्त 2 फोटो अपलोड केले होते. पण त्या 2 फोटोंना इतके लाईक्स मिळायचे. दररोज कुणी ना कुणी त्या फोटोंवर कमेंट करायचं. खूप सुंदर दिसतेस, खूप छान आहे, अशा बऱ्याच कमेंट्स यायच्या. त्या वाचून खरं तर मला छान वाटायचं. पण अधूनमधून काही विचित्र लोक घाणेरड्या कमेंट्सही करायचे. मी त्याकडे दुर्लक्ष करायचे. कारण वनिताने मला तसं सांगितलं होतं. काही मुली आणि बायका मला मेसेज करायच्या आणि काही खाजगी गोष्टी विचारायच्या. सुरुवातीला मला खूप नवल वाटलं. या कोण बायका आणि मुली आहेत ज्या माझ्याबद्दल एवढं जाणून घ्यायला उत्सुक आहेत, असं मला वाटायचं. त्यांचे प्रश्न खूप खाजगी असायचे. नवरा काय करतो, तुझं वय किती आहे, अगदी शरीराविषयी काही आतले प्रश्नही विचारायचे. माझ्या मनातही काही शंका असायच्या, त्या मी त्यांना विचारायचे. पण आता बऱ्याच बायकांचे आणि मुलींचे मेसेज येऊ लागले. सकाळी उठल्या की गुड मॉर्निंग, संध्याकाळी गुड इव्हिनिंग, जेवण झालं का, काय करतेस, असे ढीगभर प्रश्न विचारायचे. मला कुतूहल वाटायचं, यांना काही काम नाही का? हे रोजचं झालं, पण मला आता कंटाळा येऊ लागला. रोज तेच तेच काय बोलायचं त्यांच्याशी. मी वनिताशी याबद्दल बोलले. अगं, मला खूप बायका आणि मुली मेसेज पाठवतात, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, काही तर नवऱ्याबद्दल खाजगी गोष्टीही विचारतात. तेव्हा वनिता खूप हसायला लागली. मी विचारलं, काय ग, का हसतेस एवढं? ती कॉलवर म्हणाली, अगं, त्या काही खरोखर मुली किंवा बायका नसतात. ती फेक अकाउंट असतात. काही आगाऊ मुलांनी अशी अकाउंट उघडून ठेवलेली असतात. कोणत्या बायका आणि मुलींना एवढा वेळ आहे ज्या तुझ्या खाजगी आयुष्याबद्दल, तुझ्या नवऱ्याबद्दल एवढं विचारतील? मुलं असतात ती आणि आपल्याशी मस्करी करतात. आता मात्र माझ्या लक्षात आलं. वनिताने सांगितलं तेव्हा सगळं उमगलं. एकदा मला एका मुलीने मेसेज केला. मीही मुद्दामच तिला 1-2 रिप्लाय दिले आणि विचारलं, मला माहीत आहे तू मुलगी नाहीस, तू एक मुलगा आहेस, पण काही हरकत नाही, मला तुझं खरं नाव सांग आणि तुझा फोटो पाठव. तो लगेच कबूल झाला. होय, मी मुलगी नाही, मुलगा आहे. माझं नाव विनोद आहे. आणि त्याने लगेच त्याचा फोटोही पाठवला. आता मात्र मला त्याच्यावर खूप राग आला. पण मी त्याला काहीच बोलले नाही. सरळ त्याला ब्लॉक करून टाकलं. खरं तर मला स्वतःवरही राग आला. हे फेसबुक वगैरे काय फालतूगिरी आहे. रागाच्या भरात मी फेसबुक ॲप्लिकेशनच डिलीट करून टाकलं. पण आता मला फेसबुकची सवयच पडली होती. तरीही मी स्वतःवर कंट्रोल ठेवलं. कारण फेसबुकवर रोज नवीन कोणी ना कोणी माझ्याशी बोलायचं. काही पुरुष चांगलं बोलायचे, पण आपण कोणावर विश्वास कसा ठेवणार? एका मैत्रीच्या नात्याने का होईना, पण टीव्हीवर अधूनमधून बातम्या दिसायच्या. काही मुलं लग्न झालेल्या बायकांना कसं फसवतात. त्यामुळे या गोष्टींपासून दूर राहिलेलंच बरं, असं मी मनाशी ठरवलं. एकदा दुपारच्या वेळी मी टीव्ही बघत होते. खरं तर आता टीव्ही बघण्यातही कंटाळा यायला लागला होता. असेच नुसतेच बसले होते. तेव्हा माझा नवरा तिकडून आला. तो मला म्हणाला, ए नम्रता, चल आपण काहीतरी खेळू. मला त्याच्यावर खूप राग यायचा, पण तो इतका निरगस वाटायचा की त्याच्यावर रागवून काय फायदा असं वाटू लागलं. त्यामुळे आता मी त्याला जे हवं असायचं ते देऊन टाकायचे आणि त्याच्यावर लक्षही द्यायचे. तो पुन्हा लाडात म्हणाला,
ए नम्रता, चल ना, आपण चेंडू चेंडू खेळू. त्याचं ते शुद्ध मनानं बोलणं पाहून मलाही वाटलं, चला खेळूया त्याच्यासोबत. मी म्हणाले, ठीक आहे मग. तो समोरच्या सोफ्यावर बसला आणि मी त्याच्यासमोर दुसऱ्या सोफ्यावर बसले. तो माझ्याकडे चेंडू फेकायचा आणि मी त्याच्याकडे. काही वेळ त्याच्यासोबत चेंडू चेंडू खेळले, मनापासून खेळले. खरंच थोडा आनंद मिळाला. मग मी म्हणाले, बस झालं, आता मी दमले आहे. तो लगेच थोडा नाराज झाला. समोरच्या सोफ्यावरून उठून तो माझ्याजवळ येऊन बसला. त्याने माझा हात पकडला आणि लाडात म्हणू लागला, ए नम्रता, प्लीज चल ना, खेळ ना, तू माझी बायको आहेस ना. मला त्याच्यावर रागही येत होता आणि थोडं हसूही येत होतं. तेव्हा मी त्याला म्हणाले, अहो मला नाही खेळायचं. पण तो माझ्यासोबत लगट करू लागला. त्याने माझ्या साडीचा पदर थोडासा खेचला आणि अगदी माझ्या जवळ आला. साडीचा पदर बाजूला खेचला गेल्यामुळे माझं ब्लाऊज दिसू लागलं आणि त्यात झाकलेले माझे मांसल गोळेही दिसायला लागले. त्याने त्याचा हात माझ्या ब्लाऊजजवळ आणला आणि नको ते केलं. तो म्हणाला, अरे वा, किती छान आहेस तू, किती मऊ आहेस. पण मला ते अजिबात आवडलं नाही, कारण तो लहान मुलांसारखं वागत होता. त्याच्या जवळ गेल्यावर मला काही भावना किंवा प्रेमळ अनुभव जाणवत नव्हता. तो निरागस होता. त्यामुळे मी त्याला काहीच बोलले नाही. फक्त म्हणाले, चला मी तुम्हाला आईस्क्रीम देते. मी माझ्या साडीचा पदर नीट केला आणि लगेच फ्रीजकडे गेले. त्याला आईस्क्रीम काढून दिलं. तोही आता आईस्क्रीम खाण्यात गुंग झाला. संध्याकाळी माझे सासरे दुकान बंद करून घरी आले. स्वयंपाक तयारच होता. माझ्या नवऱ्याचं जेवण झालं होतं. तो जेवण करून रूममध्ये जाऊन झोपला होता. मी सासऱ्यांना जेवण वाढलं. सासरे मला विचारू लागले, नम्रता, तुझं जेवण झालं का? मी म्हणाले, नाही, मी जेवेन नंतर, तुम्ही जेवण करून घ्या. सासरे पुढच्या रूममध्ये खाली मांडी घालून बसले होते आणि जेवण करत होते. मी बाजूलाच खुर्चीवर बसलेली होते. तेव्हा ते म्हणाले, अगं नम्रता, जेव ना माझ्यासोबत, काय झालं? मी म्हणाले, नाही, तुम्ही जेवण करून घ्या, मी जेवते नंतर. ते म्हणाले, बरं जाऊ दे, मी पण नाही जेवणार मग. त्यांनी ताट थोडंसं बाजूला सरकवलं आणि उठायला लागले. मी पटकन म्हणाले, असं ताटावरून उठणं चांगलं नाही, करा तुम्ही जेवण. ते म्हणाले, बरं ठीक आहे, मीही आणते आता. मी किचनमध्ये गेले, जेवणाचं ताट घेऊन आले आणि त्यांच्यासोबत इच्छा नसतानाही जेवायला बसले. सासरे हळूच म्हणाले, नम्रता, खरं तर मलाही दुःख वाटतं तुला असं बघून. मला वाटलं होतं की आनंदचं लग्न झालं की तो बरा होईल, म्हणून मी त्याचं लग्न केलं. पण तुला असं दुःखी बघून खरंच मला वाईट वाटतं. मी थेट म्हणाले, हे बघा, असं बोलून तुम्ही माझ्यासोबत खोटी सहानुभूती दाखवू नका. आता तेच तेच बोलून काही फायदा नाही. तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही केलं आहे. ही खोटी सहानुभूती दाखवून माझं जग तर बदलणार नाही ना. माझं जीवन तसंच राहणार आहे. सासरे म्हणाले, नम्रता, जर तुझी मर्जी असेल तर आपण एखादं छोटं बाळ अनाथ आश्रमातून दत्तक घेऊ, किंवा तुझ्या काही बहिणी आहेत, त्यांचंही लग्न झालं आहे, काहींना तर मुलं बाळही आहेत, असं मला ऐकायला आलं आहे. तर जर तुझी एखादी बहीण तयार झाली तर तिच्याकडून आपण एखादं बाळ दत्तक घेऊ, चालेल का तुला? मी थोडी आश्चर्यचकित झाले. असा विचार मी कधीच केला नव्हता. मी शांत राहिले, काहीच बोलले नाही. ते म्हणाले, अगं नम्रता, काय झालं, बोल की. मी हळूच म्हणाले, अहो, मी असा विचार अजून केला नाहीये, बघू नंतर. आता याबद्दल मला काही निर्णय घ्यायचा नाहीये. ते म्हणाले, बरं ठीक आहे, जशी तुझी इच्छा. मग आम्ही जेवायला लागलो. जेवण झाल्यावर मी माझ्या कामाला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे सासरे कामावर निघायला लागले. तेव्हा ते मला म्हणाले, अगं नम्रता, दुकानावर येत जा ना कधी कधी. पुढे चालून दुकान तुला सांभाळायचं आहे. तर मला वाटतं दुकानाबद्दल तू सगळं काही शिकून घ्यायला हवं. मी म्हणाले, अहो नाही, त्या हार्डवेअरच्या दुकानात मला काही इंटरेस्ट नाही आणि मला काही कळतही नाही त्यात. ते म्हणाले, अगं ते काही अवघड नाही.
साधं किराणा दुकान चालवायचं तसंच आहे ते. दुपारी ये, वाटलं तर एकदा. जास्त वेळ येऊ नको. आणि मग घरी आनंद एकटा आहे. तू बाहेरून कुलूप लावून घे. आनंदला जे हवं ते देऊन टाकायचं. तो एकटा राहतो घरात. त्याला सवय आहे तशी. मी म्हणाले, बरं ठीक आहे. बघेन मी दुपारी. जमलं तर येईन. मग दुपारच्या वेळी मी विचार करू लागले. जाऊ की नको? जाऊ की नको? पण घरी राहून तरी काय करणार? आणि तसंही सासरे खरंच बोलत होते. म्हणून इच्छा नसतानाही त्यांनी सांगितलं म्हणून मी दुकानात पोहोचले. माझे सासरे मला दुकानात आलेलं पाहून खुश झाले. ते म्हणाले, अरे नम्रता, आलीस. त्यांनी लगेच मला बसायला खुर्ची दिली आणि दुकानात काम करणाऱ्या त्या मुलाला, विशालला सांगितलं, अरे विशाल, जा बरं, शरबत घेऊन ये आपल्या तिघांसाठी. मी काहीच बोलले नाही. तो लगेच गेला आणि 3 शरबत घेऊन आला. खरं तर दुपारच्या वेळी शरबत पिऊन मनाला गार वाटलं. त्यानंतर सासरे मला सांगू लागले, हे बघ नम्रता, इकडे हे स्क्रू आहेत, तिकडे नट आहेत आणि इथे काही वेगवेगळ्या प्रकारचे पाईप आहेत, छोटे, घराच्या छोट्या मोठ्या कामांसाठी लागणारे. त्यांनी मला दुकानाबद्दल सगळी माहिती दिली. खरं तर माझ्यासाठी हे नवीन होतं, पण मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी दुकानात थांबून दिवस कसा निघून गेला हे कळलंच नाही. पण काही वेळानंतर माझ्या सासऱ्यांनी मला सांगितलं, नम्रता, आनंद घरी आहे, तर मग तू थांबतेस की जाते? त्यांचा बोलण्याचा अर्थ मला कळाला होता. त्यांना सांगायचं होतं की तू आता घरी जा. मी म्हणाले, ठीक आहे, मी जाते. तेव्हा ते म्हणाले, बरं ठीक आहे नम्रता, उद्या पण ये. हो, मी म्हणाले, ठीक आहे, येईन. घरी आले. नवऱ्याला जे हवं ते दिलं. खरं तर आज दुकानात जाऊन मला खूप बरं वाटलं. आता मनाशी ठरवलं की उद्या पण जाईन. मग दुसऱ्या दिवशीही मी दुकानात गेले. दुकानात वेगवेगळे ग्राहक येत होते. दुकानात जो विशाल कामाला होता, तो ग्राहकांना अगदी सराईतपणे हाताळत होता. कोणतं सामान कुठे ठेवलं आहे, किती किंमत आहे, त्याला सगळं माहीत होतं. 1-2 ग्राहक त्याने मलाही हाताळायला लावले. मला समजलं त्याने जे काही किमती सांगितल्या, केव्हा डिस्काउंट दिला, त्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आता मी दररोज दुपारी 1-2 तास दुकानात जाऊ लागले. दुकानात मलाही बरंच काही कळायला लागलं होतं. एके दिवशी सकाळी मी कपडे धुवून गच्चीवर वाळवायला गेले होते. आमच्या आजूबाजूला बरीच घरं होती. सकाळची वेळ होती. 8 वाजले असतील. कपडे सुकवत असताना अचानक माझं लक्ष आमच्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका बिल्डिंगकडे गेलं. त्या बिल्डिंगची खिडकी बंद होती, पण काचेतून आतलं काहीसं दिसत होतं. पण जे दृश्य मला आत दिसलं ते पाहून माझं मन खळबळून उठलं. एक पुरुष आणि एक स्त्री होती. दोघं एकमेकांच्या जवळ उभे होते. काही क्षणातच त्याने तिला जवळ ओढलं आणि त्यांचे ओठ एकमेकांच्या ओठांवर आले. ते अगदी मनसोक्तपणे एकमेकांना प्रेम देऊ लागले. काही वेळ ते तिथे उभे राहिले. मग त्याने तिला उचललं आणि दोघं दृष्टीआड झाले. ते पाहून माझ्या मनात खळबळ उडाली. मी लवकर कपडे वाळत टाकले आणि लगेच खाली आले. कामात स्वतःला गुंतवायचा प्रयत्न करू लागले. पण तरीही नुकतंच जे पाहिलं होतं ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोर फिरत राहिलं. माझं मन कासावीस होऊ लागलं. काय होतंय मला हे कळत नव्हतं. माझं अंग तापू लागलं. अंगात जवानीच्या लहरी उसळू लागल्या. हातातलं काम बाजूला ठेवलं आणि मी माझ्या रूममध्ये गेले. पलंगावर लोळले. एवढा मोठा पलंग होता माझा, पण त्या मोठ्या पलंगावर मी एकटीच करवट्या बदलत होते. जणू एखाद्या माशाला पाण्यातून बाहेर काढून ठेवावं तशी. काय करू मला काहीच कळत नव्हतं. पहिल्यांदाच असं होत होतं. माझ्या भावनांवर ताबा ठेवता येत नव्हता. बाजूला पडलेली उशी घेतली आणि छातीला घट्ट आवळून धरली. पाय पोटाला लावले, पण तरीही मन नको त्या विचारात गुंतलेलं होतं. काय करू काहीच कळेना. समोर घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे 10 वाजले होते. आता एकच पर्याय उरला होता माझ्याकडे. अंघोळ तर मी सकाळीच केली होती,
पण तरीही जवळ घेतलेली उशी बाजूला फेकली आणि लगेच बाथरूममध्ये गेले. थंडगार पाण्याने आंघोळ करून घेतली. जी साडी सकाळी नेसली होती तीच पुन्हा नेसली आणि परत कामाला लागले. आता मन काहीसं शांत झालं होतं. थोडंफार राहिलेलं काम मी पटापट आवरलं. नवऱ्याला जे हवं नको ते दिलं आणि लगेच दुकानाकडे निघाले. दुकानात गेल्यावर वातावरण बदललं. त्यामुळे मनातले विचारही निघून गेले. मी दुकानातल्या कामाकडे लक्ष देऊ लागले. दुपारच्या वेळी माझ्या सासऱ्यांनी आमच्यासाठी काही थंड मागवलं. तेव्हा दुकानात काम करणारा मुलगा विशाल याची जेवणाची वेळ झाली होती असं वाटतं. त्याने दुकानातच एका खुर्चीवर बसून जेवायला सुरुवात केली. तेव्हा माझे सासरे म्हणाले, "अरे विशाल, काय दिलं आज आईने डब्यात?" तो म्हणाला, "बटाट्याची भाजी आहे, कढी आहे, खायची का तुम्हाला?" सासरे हसत म्हणाले, "अरे नको नको, तुला तर माहीतच आहे दुपारी मी जेवण करत नाही." तेव्हा विशाल माझ्याकडे पाहून म्हणाला, "अहो, तुम्हाला खायचं का?" मी फक्त म्हणाले, "नाही नाही, थँक्यू." एवढंच बोलले. विशालला डब्बा त्याच्या आईने बांधून दिला होता. याचा अर्थ तो अविवाहित आहे असा मला अंदाज आला. काही वेळाने त्याचं जेवण आटोपलं आणि तो पुन्हा कामाला लागला. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे दुकानात कामाला आले होते. तेव्हा माझे सासरे म्हणाले, "अगं नम्रता, माझं थोडं डोकं दुखतंय आज. तर मग मी घरी जाऊ का? तू थांब दुकानात. संध्याकाळपर्यंत वाटलं तर विशाल आहे दुकानात. तो सगळं सांभाळून घेईन. तू फक्त थांब. येत जा. तुलाही बरंच काही समजेल." मला सुरुवातीला थोडं अवघड वाटलं. पण मग मी म्हणाले, "ठीक आहे, जा तुम्ही. आराम करा. जाताना डॉक्टरांना दाखवून घ्या किंवा मेडिकलवरून एखादी गोळी घेऊन जा." ते म्हणाले, "हो ठीक आहे. मेडिकलवरून एक टॅबलेट घेतो मी." डोकं दुखायचं थांबलं नाही तर माझे सासरे घरी निघून गेले. मग काही ग्राहक दुकानात आले. विशाल त्यांना हाताळू लागला. तेव्हा मी त्याला म्हणाले, "अरे मी करते ग्राहक, चालेल ना?" तो म्हणाला, "हो चालेल ना मॅडम." मग दुकानातले ग्राहक मी हाताळू लागले. मला काही वस्तूंच्या किमती माहीत नव्हत्या. तेव्हा मी त्याला विचारायचे आणि तो मला सांगायचा. पण तो मला सतत मॅडम म्हणून बोलत होता. म्हणून मी त्याला सांगितलं, "अरे माझं नाव नम्रता आहे. तू मला नम्रता बोलू शकतोस. मॅडम नाही म्हटलं तरी चालेल." तो हसत म्हणाला, "ओके ठीक आहे." तसा तो मला स्वभावाने खूप चांगला वाटला. दुसऱ्या दिवशी सकाळी सासरे दुकानात आले आणि दुपारी मी आले. तेव्हा मी माझ्या सासऱ्यांना म्हणाले, "आबा तुम्ही घरी जा, मी सांभाळते." मग ते निघून गेले. दुकानात आता फक्त मी आणि विशाल आम्ही दोघेच होतो. दुपारच्या वेळी त्याची जेवणाची वेळ झाली. तो मला म्हणाला, "अहो नम्रता, मी जेवण करू का?" मी म्हणाले, "हो कर, त्यात काय विचारायचं." तो हसला आणि म्हणाला, "तसं नाही, आता दुकानाच्या मालक तर तुम्हीच आहात. मग तुम्हाला तर विचारायचंच लागेल ना." मला थोडं हसू आलं. मी म्हणाले, "तसं काही नाही. एवढी फॉर्मॅलिटी करण्याची गरज नाही. जेव आरामात." मग तो तिथेच कोपऱ्यात जेवायला बसला. मला म्हणाला, "अहो तुम्ही जेवता का माझ्यासोबत?" मी म्हणाले, "अरे नको नको, मी जेवण करून आले आहे घरून." मी मुद्दामच त्याला विचारलं, "मग काय दिलं आहे आज डब्यात बायकोने?" तो माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला आणि थोडा लाजलाही. मी विचारलं, "काय झालं लाजायला एवढं?" तो म्हणाला, "अहो नम्रता, माझी बायको कुठून डब्बा देईल मला?" मी म्हणाले, "का? काय झालं? माहेरी गेली आहे का ती?" तो म्हणाला, "नाही नाही, ती असेल तर माहेरी जाईल ना." म्हणजे मला कळत नाहीये तुम्हाला काय बोलायचं आहे नम्रता. मी अजून अविवाहित आहे. मी म्हणाले, "हो का? सॉरी सॉरी, मला वाटलं लग्न झालं असेल." मग तोही हसायला लागला आणि त्याने आपलं जेवण संपवायला सुरुवात केली. संध्याकाळी दुकान बंद करायची वेळ आली. त्याआधीच मी घरी आले. सासऱ्यांनीच मला तसं सांगितलं होतं. विशालवर सासऱ्यांचा पूर्ण भरोसा होता. ते त्याच्यावर दुकान सोडून जायचे. आता दिवस असेच पुढे सरत होते. दुकानात जाऊन काम करताना मला खरं तर
खूप छान वाटायचं. माझ्या माहेरची परिस्थिती गरिबीची होती. एवढ्या मोठ्या दुकानात स्वतःचा हक्क बजावताना, तिथे काम करताना, वेळ घालवताना मला खरंच खूप बरं वाटायचं. आणि दुसरं कारण म्हणजे विशाल. दुकानात तो असायचा. त्याच्यासोबत बोलताना एक वेगळीच आपुलकी जाणवायची. तसा तोही खूप चांगला होता. एकदा दुपारच्या वेळी मी दुकानात गेले. आज वातावरण काहीसं बिघडलेलं होतं. शहरात मागच्या काही दिवसांपासून तणाव होता. कारण एका हिंदू मुलीवर एका मुस्लिम व्यक्तीने अतिप्रसंग करून तिचा जीव घेतला होता. त्यामुळे शहरातलं वातावरण खूप तापलं होतं. दुपारच्या वेळी मीच माझ्या सासऱ्यांना म्हणाले, "अहो आबा, तुम्ही घरी जाताय ना?" ते म्हणाले, "हो जातोय नम्रता. तू आहेस तर मला बराच आराम मिळतो आता." मग ते घरी निघून गेले. दुकानात आता फक्त मी आणि विशालच होतो. पण दुपारी टीव्हीवर बातम्यांमध्ये सांगण्यात आलं की शहरात दंगली सुरू झाल्या आहेत. आमच्या दुकानात एक छोटा टीव्ही लावलेला होता. काही ठिकाणी जाळपोळही सुरू झाली होती. आजूबाजूची दुकानं बंद होऊ लागली. आमच्या दुकानासमोरचा रस्ता होता, तिथेही काही जाळपोळ सुरू झाली. काही अज्ञात लोक रस्त्यावर नारे द्यायला लागले आणि चुकीचे प्रकार करू लागले. पोलिसांच्या गाड्याही इकडे तिकडे धावायला लागल्या. तेव्हा माझ्या सासऱ्यांचा कॉल आला. ते म्हणाले, "नम्रता, लवकर दुकान बंद करून घ्या आणि तुम्ही दोघं आतच बसा." काही वेळाने शांतता झाली की दुकान बंद करून घरी या. मी म्हणाले, "ठीक आहे." लगेच विशालला सांगून मी त्याला दुकानाचं शटर पूर्ण खाली घ्यायला लावलं आणि आतून कुलूप लावून घेतलं. मला तर खूप भीती वाटू लागली. मी खुर्चीवर जाऊन बसले, पण खूप थरथरत होते. काही वेळापूर्वी रस्त्यावर जे दृश्य पाहिलं होतं ते मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होते. असं काही बघण्याचा अनुभव माझ्या कधीच आला नव्हता. पण आज ते सगळं पाहून मी खूप घाबरले होते. माझा श्वास जड झाला होता. बोलायलाही अडचण होत होती. मी पूर्णपणे थरथरायला लागले. विशालने हे सगळं पाहिलं. माझी अवस्था कशी झाली आहे हे त्याला दिसलं. तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला, "नम्रता, घाबरू नकोस, मी आहे. आपल्याला काही होणार नाही. बाहेर आहे ते सगळं." बाहेर खूप गोंधळ सुरू होता. विचित्र आवाज येत होते. मी कशीबशी खुर्चीवर बसले होते, पण विशाल मला हिंमत देत होता. थोड्या वेळाने मी शांत झाले, संयमित झाले. पण अचानक आमच्या दुकानाचं शटर कुणीतरी जोर जोरात ठोकायला लागलं. जोरदार आवाज येऊ लागला, "हे शटर उघडा. आत कोण आहे? लवकर उघडा, नाहीतर आम्ही तोडून टाकू." त्यांच्या हातात काहीतरी हत्यारं असावीत. त्याने ते शटरवर जोरजोरात दणके मारत होते. आता मला इतकी भीती वाटली की विचारूच नका. मी विशालकडे पाहू लागले आणि तो माझ्याकडे. तो म्हणाला, "नम्रता, तू अजिबात घाबरू नकोस. मी आहे." तो अगदी माझ्या जवळ आला. मी भीतीने त्याला मिठी मारली. भीतीपोटी मी त्याला घट्ट पकडलं होतं. त्यानेही मला जवळ घेतलं. माझ्या डोक्यावरून हात फिरवत मला सांगितलं, "तू घाबरू नकोस. काही होणार नाही. ते जरी आत आले तरी मी सांभाळून घेईन." काही वेळ ते असेच आमचं दुकानाचं शटर जोरजोरात ठोकत होते. जितक्या जोरात ते शटर ठोकायचे तितकीच माझ्या छातीत धडधड व्हायची आणि तितक्याच आकांताने मी विशालला मिठी मारायचे. खरं तर मी त्याच्या मिठीत होते. त्यानेही मला जवळ घेतलं होतं. पण परिस्थिती अशी होती की मी स्वतःहून त्याच्या जवळ गेले होते. तो शांतपणे मला सांभाळत होता. माझ्या डोक्यावर आणि पाठीवर हात ठेवून मला समजावत होता. तेव्हा तो म्हणाला, "थांब नम्रता." त्याने लगेच खिशातून मोबाईल काढला आणि एक नंबर डायल केला. पोलिसांना कॉल केला. समोर पोलिसांनी कॉल उचलला आणि त्याने सगळी परिस्थिती त्यांना सांगितली. पोलीस म्हणाले, "अजिबात घाबरू नका. आम्ही लगेच तिथे पोहोचतो." काही वेळातच पोलिसांच्या गाड्यांचा आवाज येऊ लागला. जशी पोलिसांची गाडी आमच्या दुकानाबाहेर आली, तसं वाटतं रस्त्यावर जे लोक शटर ठोकत होते ते पळाले. बाहेर शांतता झाल्याचं जाणवू लागलं.
तेव्हा विशालने मला त्याच्यापासून हळूच सोडलं आणि म्हणाला, नम्रता, घाबरू नकोस. आता सगळं शांत झालं आहे. आपण थोड्या वेळाने शटर उघडू. मी म्हणाले, हो ठीक आहे, पण लगेच नको. ठीक आहे. मग मी शांतपणे खुर्चीवर बसले. काही वेळाने सगळीकडे शांतता पसरल्याचं कळालं. तेव्हा विशालने मला विचारलं, खोलू का आता शटर? मी म्हणाले, हो ठीक आहे, खोल. त्याने शटर उघडलं. शटर उघडल्यावर बाहेर पाहिलं तर सगळीकडे शांतता होती. आजूबाजूला भरपूर पोलीस दिसत होते. जे लोक दंगा करत होते ते कुठेतरी पळून गेले होते आणि काही दंगलखोरांना पोलिसांनी पकडून त्यांच्या गाडीत बसवलं होतं. मग विशाल म्हणाला, आपण आता शटर बंद करून बाहेरून घरी निघू. मी म्हणाले, हो ठीक आहे विशाल. मग आम्ही दोघं दुकानाबाहेर आलो. त्याने शटर बंद केलं, कुलूप लावलं आणि मग त्याने त्याची स्कूटी काढली. माझं घर तिथून जवळच होतं, पण त्याचं घर लांब होतं. त्यामुळे तो स्कूटीवरून येत जात असे. तेव्हा तो म्हणाला, नम्रता, चल मी तुला घरी सोडून देतो. मी म्हणाले, अरे नको, मी जाईन. तो म्हणाला, नाही नाही, सोडतो मी. नाहीतर तुमचे सासरे मला बोलतील की नम्रताला एकटीला कसं सोडलंस. मी म्हणाले, बरं ठीक आहे, चल मग. त्याने स्कूटी सुरू केली. मी त्याच्या स्कूटी मागे बसले आणि आम्ही दोघं घरी आलो. घरी आल्यावर सासऱ्यांना सगळी परिस्थिती सांगितली. थोडा वेळ विशालही आमच्या घरीच होता. मी सर्वांसाठी चहा पाणी केलं आणि मग विशाल त्याच्या घरी निघून गेला. पुढचे 4-5 दिवस दुकान बंदच ठेवलं. शहरात शांतता होती, पण तरीही काही अनिश्चित प्रकार घडू शकतात. म्हणून माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की 4-5 दिवस दुकान सुरू करायचं नाही. जवळजवळ 5 दिवसांनंतर नेहमीप्रमाणे दुकान सुरू केलं. पुढचे 2-3 दिवस तरी मी दुकान सुरू झाल्यावरही तिथे गेले नाही. त्यानंतर एके दिवशी दुपारी मी दुकानात गेले. माझे सासरे घरी गेले होते. तेव्हा विशाल एकटाच दुकानात होता. मी गेले तेव्हा विशालला पाहिलं. तो माझ्याकडे पाहून थोडंसं गालात हसला. मी म्हणाले, काय झालं? तो म्हणाला, काही नाही. मला कळालं की तो त्या दिवसाबद्दल हसत होता. मी म्हणाले, अरे नाही, पण विशाल थँक्यू. तो म्हणाला, कशाबद्दल थँक्यू? अरे, त्या दिवशी मला सांभाळल्याबद्दल. अहो काही नाही नम्रता, काही झालं नसतं. आणि जरी त्या लोकांनी शटर तोडून आत आलं असतं तरी त्यांनी आपल्याला काही केलं नसतं. तुम्ही उगाच घाबरत होता. मी म्हणाले, अरे नाही विशाल, तुला माहीत नाही, दुकानात येऊन त्यांनी कदाचित तुझ्यावर आणि माझ्यावर हल्ला केला असता, पैसे मागितले असते. तो म्हणाला, हो मग दिले असते त्यांना पैसे. अरे एवढं सोपं नाही जसं तुला वाटतंय. तो म्हणाला, अहो नम्रता, तुम्ही जास्तच विचार करत होता, त्यामुळे तुम्हाला एवढी भीती वाटत होती. असे प्रकार इथे घडत असतात, कारण आपल्या दुकानामागे मुस्लिम लोकांची कॉलनी आहे ना. त्यामुळे काही टवाळ हिंदू लोक स्वतःला हिंदू रक्षक म्हणून घेणारे असे अनैतिक प्रकार करतात. खरं तर कोणत्या हिंदू शास्त्रात त्यांना अशा दंगली करण्याची शिकवण मिळते कोण जाणे. पण जाऊ द्या, चिंता करू नका, जे झालं ते विसरा. मी म्हणाले, हो ठीक आहे विशाल. खरं तर विशाल दिसायला साधारणच होता शरीरानेही, पण तो हिम्मतशीर आहे हे मला त्या दिवशी कळालं. तो अजिबात घाबरला नाही आणि मी तर पूर्णपणे घाबरून गेले होते. आता रोज मी दुकानात जायचे. विशाल आणि माझ्यात बोलणं व्हायचं. खरं तर विशाल मला आवडायला लागला होता. तोही माझ्याशी खूप प्रेमाने बोलायचा. एकदा दुपारच्या वेळी दुकानात थोडा कचरा झाला होता, त्यामुळे विशाल झाडू मारू लागला. मी म्हणाले, अरे थांब, मी मारते. मी त्याच्याकडून झाडू घेतला आणि स्वतःच झाडू मारू लागले. तो बाजूलाच उभा होता, पण झाडू मारताना मी थोडी खाली वाकले होते, त्यामुळे माझ्या साडीचा पदर थोडासा बाजूला सरकला. त्यातून माझे मांसल अंग काहीसं दिसत असावं, पण माझं त्याकडे लक्ष नव्हतं. विशाल समोर खुर्चीवर बसला होता. तो चोरट्या नजरेने माझ्याकडे पाहत आहे हे मला कळालं.
जेव्हा मी स्वतःकडे पाहिलं तेव्हा मी लगेच माझा पदर नीट केला, पण त्याला काही कळू दिलं नाही. पण त्या दिवशी मला विशालबद्दल थोडं वेगळंच वाटलं. माझ्याबद्दल त्याच्या मनात काय आहे हे मला कळत नव्हतं. मी त्याच्याबद्दल असा विचार करायचा खूप टाळायचे. पण कितीही प्रयत्न केला तरी दुकानात आम्ही एकत्र असायचो आणि मनात नसतानाही त्याच्याबद्दल विचार येऊन जायचे. पण तसा तो खूप चांगला होता. एकदा दुपारच्या वेळी आमच्या दुकानाच्या गल्लीत काहीतरी कार्यक्रम होता. कोणाच्या तरी दुकानाचं उद्घाटन होतं. त्यामुळे एक मुलगा मिठाई वाटायला आला. त्याने 2 छोटी मिठाईची पाकिटं आणि एक गुलाबाचं फूल दिलं. मिठाईसोबत गुलाबाचं फूलही एक अजब भेट होती. विशालने त्याच्याकडून ते घेतलं आणि माझ्या हातात मिठाईचं पाकिट आणि गुलाबाचं फूल द्यायला लागला. मी म्हणाले, "अरे, तिकडे ठेव की." त्यावर तो म्हणाला, "अहो, हा प्रसाद घ्या की. सत्यनारायण केलं आहे त्यांनी, त्याचा प्रसाद आहे." मी म्हणाले, "हो का? अरे, मी जास्त गोड खात नाही. तू का घेत नाहीस माझ्या वाट्याचा?" तो म्हणाला, "नको, थोडं तरी खावंच लागेल." मग त्याने त्या पाकिटातून एक पेढा काढला आणि माझ्या हातात दिला. मी म्हणाले, "अरे, एवढा नको, अर्धाच घेते मी." मग मी अर्धा पेढा घेतला आणि अर्धा परत पाकिटात ठेवला. त्याच्या दुसऱ्या हातात गुलाबाचं फूल होतं. त्याने ते फूल माझ्यासमोर धरलं आणि द्यायला लागला. म्हणाला, "नम्रता, हे घ्या." "अरे, काय हे? मला का देत आहेस?" "मग कोणाला देऊ?" "गुलाबाचं फूल आहे, मिठाई नाही." "हो, माहीत आहे मला. गुलाबाचंच फूल आहे. पण मला का देत आहेस? तुझी गर्लफ्रेंड असेल, मैत्रीण असेल, तिला दे." तो हसायला लागला. थोडा लाजला आणि म्हणाला, "अहो, माझी कुणी मैत्रीण किंवा गर्लफ्रेंड नाही." परत त्याने ते फूल लाजत लाजत माझ्याकडे सरसावलं. खरं तर मला खूप लाज वाटत होती. पण तरीही मी त्याच्या हातातून गुलाबाचं फूल घेतलं आणि त्याचा सुगंध घेतला. खूप छान सुगंध होता त्या फुलाचा. खरं तर त्याने मला ते गुलाबाचं फूल दिलं होतं. त्याला थँक यू म्हणावं असं वाटत होतं. पण ते थोडं जास्त होईल म्हणून मी थँक यू म्हणणं राहून दिलं. पण आता विशालबद्दल माझ्या मनात थोडे भावनिक विचार येऊ लागले. थोड्या वेळाने विशाल मला म्हणाला, "नम्रता, तुम्हाला घरी जायचं आहे का?" "अरे, नाही, का?" तो म्हणाला, "थांबायचं आहे का?" "बरं." मी म्हणाले, "अरे, थांबू दे. मला दुकानात बरं वाटतं." "हो का? अहो नम्रता, एक विचारू का?" "हो, विचार." तो म्हणाला, "मी तुम्हाला ते गुलाबाचं फूल दिलं. तुम्हाला वाईट वाटलं नाही ना?" मी म्हणाले, "अरे नाही, त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे?" विशाल म्हणाला, "नम्रता, एक सांगू का तुला?" "हो, सांग की." "नको, तुम्हाला राग येईल." "अरे, नाही राग येणार, सांग." तो म्हणाला, "नम्रता, मला तू खूप आवडतेस." हे बोलणं ऐकून मी थोडी स्तब्ध झाले. काय बोलतोय हा? त्याला हे कळतंय का? असं मनात विचार करू लागले. मी त्याला म्हणाले, "विशाल थांब, पुढे काही बोलू नकोस." तो म्हणाला, "का सॉरी? तुम्हाला वाईट वाटलं असेल तर." मी म्हणाले, "अरे वाईट वाटलं नाही. पण विशाल, हे शक्य नाही. कारण माझं लग्न झालं आहे. तुला तर माहीतच आहे. आणि माझ्याबद्दल असा विचार तू मनात आणू नकोस. तू खूप चांगला आहेस. मला माहीत आहे. तू अविवाहित आहेस. मीही तरुण आहे. मला पाहून तुझ्या मनात चलबिचल होऊ शकते. पण अरे नको. आपण असं नातं निर्माण करावं हे मला योग्य वाटत नाही. तू खूप चांगला आहेस. माझा एक चांगला मित्र बनून राहू शकतोस. पण यापुढे जाणं हे योग्य नाही. प्लीज समजून घे. मला तुझं मन दुखवायचं नाहीये. पण मलाही काही मर्यादा आहेत. मी त्या ओलांडू शकत नाही." तो म्हणाला, "हो, कळतं नम्रता. तुला काय म्हणायचं आहे. ठीक आहे. मलाही तुझ्या भावनांचा, तुझ्या निर्णयाचा आदर आहे." खरं तर मला त्या क्षणी वाटत होतं की तेव्हाच विशालला मिठी मारावी, स्वतःला त्याच्या स्वाधीन करून द्यावं. पण हे करणं योग्य नाही, असा आवाज माझ्या आतून येत होता. त्यामुळेच विशालला हवं तसं योग्य उत्तर मी दिलं. आता दिवस पुढे सरू लागले.
दुकानात मला सगळं काही कळायला लागलं होतं. माझे सासरेही खूप खुश होते. मी माझ्या नवऱ्यावरही पूर्ण लक्ष द्यायचे. त्याची वैद्यकीय तपासणीही अधूनमधून सुरू होती. पण माझ्या सासऱ्यांना खोटी आशा होती की तो बरा होईल. पण माझा नवरा बरा होणार नाही असं डॉक्टरांनी सांगून टाकलं होतं. इकडे विशाल आणि माझ्यात एकमेकांबद्दलचं लपलेलं प्रेम वाढत चाललं होतं. खरं तर मलाही तो मनातून खूप आवडायचा. पण काय करणार, मी माझ्या भावना दाबून ठेवायचे. आता माझ्या सासऱ्यांची तब्येतही थोडी खराब होऊ लागली होती. त्यांनाही वयामुळे शरीराचे छोटे मोठे आजार वाढू लागले होते. एके दिवशी ते मला म्हणाले, आम्ही दुकानातच होतो, नम्रता, तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. मी म्हणाले, हो आबा, सांगा ना. ते म्हणाले, नम्रता, खरं तर मी तुझा गुन्हेगार आहे हे मला माहीत आहे. पण अगं, मी एक बापही आहे. मी माझ्या मुलाच्या चांगल्यासाठी त्याचं लग्न केलं. पण कुठेतरी तुला दुखावलं आहे असं मला वाटतं. आणि हे दुःख घेऊन मी जास्त काळ जगू शकत नाही. किंवा मेल्यावरही माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही असं मला वाटतं. म्हणून मी एक निर्णय घेतला आहे. माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे. तो एका शाळेत क्लर्क आहे. आपल्या शहरात राहतो. तुला ओळखतोही. तो तुझ्या लग्नातही आला होता. त्याची परिस्थिती थोडी साधारणच आहे. त्याच्या आईवडिलांशी माझं बोलणं झालं आहे. त्यांच्यावर माझं 10 लाख रुपयांचं कर्ज आहे. मी त्यांच्याशी बोललो. जर तुम्ही तयार असाल तर तुमच्या मुलाला नम्रता द्यायला मी तयार आहे. नम्रता, हे बघ, हा त्याचा फोटो आहे. माझ्या सासऱ्यांनी त्या मुलाचा फोटो दाखवला. मुलगा दिसायला सुंदर होता. सासरे मला म्हणाले, हे बघ नम्रता, तुझा होकार असेल तर या मुलाशी मी तुझं लग्न लावून देऊ शकतो. पण फक्त लग्न झाल्यावर आनंदची काळजी घे, एवढीच माझी तुझ्याकडे विनंती आहे. माझ्या सासऱ्यांचं बोलणं ऐकून मी थोडी आश्चर्यचकित झाले. खरं तर मला अजिबात कल्पना नव्हती की ते माझ्या सुखदुःखाचा एवढा विचार करतील. माझ्या भल्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतला होता तो योग्य होता. पण मला आता त्या फंदात पडायचं नव्हतं. हे मी ठरवून टाकलं होतं. कारण एक दुसरं लग्न करणं म्हणणं तितकं सोपं नव्हतं. ते त्यांची जबाबदारी पार पाडत होते. किंवा त्यांच्याकडून जी चूक झाली होती ती सुधारू पाहत होते. पण मला आता एका वेगळ्या जाळ्यात अडकायचं नव्हतं. विशालही तिथेच होता. तो पूर्ण स्तब्ध होऊन हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी मी समजू शकत होते. माझं लग्न होणार म्हणजे मी इथून जाणार हे विचार त्याच्या मनात आले असतील. त्याचा चेहरा पूर्ण उतरला होता. मी माझ्या सासऱ्यांना म्हणाले, आबा, तुम्हाला खरंच माझं भलं व्हावं असं वाटत असेल तर मी तुम्हाला काही सांगू शकते का? जर तुमचा होकार असेल तर. ते म्हणाले, हो, बोल ना नम्रता. जर माझ्याने शक्य असेल तर मी नक्कीच तुझ्यासाठी ते करेन. मी म्हणाले, आबा, खरं तर तुम्हाला रागही येऊ शकतो जे मी सांगणार आहे त्यामुळे. पण आता तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट सांगितली तर मलाही परवानगी द्या माझ्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी. ते म्हणाले, नम्रता, सांग ना, मी तर आतुर आहे ऐकायला. मी एकदा विशालकडे पाहिलं. तो खाली मान घालून उभा होता. मी म्हणाले, आबा, विशाल आणि मी एकमेकांना पसंत करतो. माझे सासरे माझं वाक्य ऐकून विशालकडे आणि माझ्याकडे थोड्या गोंधळलेल्या नजरेने पाहू लागले. एवढं बोलून मी शांत राहिले. पुढे काहीच बोलले नाही. तेव्हा माझ्या सासऱ्यांनी परत विचारलं, हा, बोल ना नम्रता. पुढे विशाल आणि तू एकमेकांना पसंत करता, याच्या पुढे बोल, काय सांगायचं आहे तुला? मी म्हणाले, आबा, जर तुम्हाला वाटत असेल की मी दुसरं लग्न करावं तर मग विशाल हा माझ्यासाठी योग्य जोडीदार राहील. जर तुम्हाला खरंच माझं दुःखी अपूर्ण आयुष्य पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर विशाल तो योग्य व्यक्ती आहे. माझ्या सासऱ्यांनी विशालकडे पाहिलं आणि त्याला विचारलं, विशाल, खरं बोलते का नम्रता? तुम्ही खरंच एकमेकांना पसंत करता का? विशालने फक्त मान हलवून होकार दिला. मला तर आता वाटलं की माझे सासरे खूप रागावतील, खूप संताप करतील. पण काही क्षणांतच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं.
त्यांचा चेहरा प्रफुल्लित झाला आणि ते म्हणाले, नम्रता आणि विशाल, मला तर माहीतच नव्हतं तुम्ही कधी एकमेकांना पसंत करायला लागलात. खूपच छुपे रुस्तम निघालात दोघं. ते पुढे म्हणाले, पण ठीक आहे, मी तुमच्यावर नाराज नाही. उलट मला आनंदच आहे. विशाल, तसंही मी तुला माझ्या एका मुलाप्रमाणेच समजतो. पोरांनो, माझा होकार आहे तुमच्या दोघांच्या पसंतीला. आबांचं हे बोलणं ऐकून मी इतकी खुश झाले की विचारूच नका. मी डोक्यावर पदर घेतला आणि लगेच त्यांच्या पायांवर हात लावून चरणस्पर्श केला. त्यांना म्हणाले, आबा, खरं बोलताय तुम्ही. ते म्हणाले, हो नम्रता, खरंच. काही दिवसांतच विशाल आणि तुझं लग्न करतो मी. ठीक आहे. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून मला सांगितलं. मी खूप खुश होते. मी सासऱ्यांना म्हणाले, हो आबा, मी तुम्हाला वचन देते की आनंदला मी कधीच एकटा सोडणार नाही. विशाल आणि मी दोघं मिळून त्याची काळजी घेऊ. सगळं नीट करू. तुम्ही अजिबात काळजी करू नका. विशाल तर स्तब्ध होऊन बाजूला उभा होता. माझ्या सासऱ्यांनी लगेच खिशातून 500 रुपयांची नोट काढली आणि विशालला म्हणाले, अरे इकडे ये तू. तू तर तोंडातून एक शब्दही बोलत नाहीयेस. कितीतरी वर्षांनी अशी आनंदाची बातमी मिळाली आहे. हे घे पैसे. त्यांनी विशालच्या हातात पैसे दिले आणि सांगितलं, मिठाई घेऊन ये लवकर. विशाल गेला आणि लगेच मिठाईचा बॉक्स घेऊन परत आला. विशालने तो मिठाईचा बॉक्स माझ्या सासऱ्यांच्या हातात दिला. माझ्या सासऱ्यांनी बॉक्स उघडला आणि त्यातून एक पेढा काढून विशालला दिला. दुसरा मला दिला. मी त्यांना म्हणाले, तुम्ही घ्या की. मी मिठाईच्या बॉक्समधून एक पेढा घेतला आणि आबांना भरवला. आबांनी दिलेला मिठाईचा तुकडा माझ्या हातातच होता. ते म्हणाले, अगं नम्रता, तूही घे की. कितीतरी वर्षांनंतर आज पहिल्यांदा मी पेढा पूर्ण खाल्ला. पुढे काही दिवसातच माझ्या सासऱ्यांनी विशाल आणि मला विवाहबद्ध केलं. आता मी आनंदची आधीप्रमाणेच काळजी घेते, जशी आधी घ्यायचे. सोबतच विशाल आणि माझ्या सुखी आयुष्यालाही सुरुवात झाली. आता मी पुन्हा हसते, पुन्हा जगते. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कहाणी कशी वाटली? जर तुम्हाला माझी ही कहाणी आवडली असेल तर लाईक जरूर करा. या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कृपया नक्की कळवा. सदैव आनंदी राहा. धन्यवाद.